हॅलो, नमस्ते. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेरेस गार्डनवरती. सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे मी की तुम्ही माझ्या चॅनलला इतका छान सपोर्ट करत आहात आणि इतके मस्त कमेंट करत आहात त्याबद्दल. तर मी घराच्या गच्चीवर आपल्या किचनमध्ये ज्या काही भाज्या लागत असतात त्या लावत असते. तर त्याच भाज्या लावायच्या कशा आणि त्यांचे हार्वेस्टिंग या सर्व संबंधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात. तर तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे की नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येईल. तर सर्वात अगोदर आज आपण गिलक्याची भाजी हार्वेस्टिंग करणार आहोत. तर बघा, गिलके छान पद्धतीने तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने छोटे असतात तेव्हाच मला गिलक्याची भाजी करायला आवडते. जास्त गिलके मोठी झाली तर त्यांची चव बिघडते. तर याच साईजची गिलके मी हार्वेस्टिंग करून घेत असते. तर हा गिलक्याचा वेल लावून बरेचसे दिवस झाले आहेत. आता याची पाने देखील भरपूर खराब झालेली आहेत. तर हा गिलक्याचा वेल मला आता 1-2 वेळा भाजी हार्वेस्टिंग करून तोडून घ्यायचा आहे. त्यामुळे मी या गिलक्याच्या बिया देखील तयार करून घेतल्या आहेत. तर बघा, हे 2 गिलके असे सुकायला ठेवले आहेत. तर याच्या बिया तयार झाल्या की मग आपल्याला दुसऱ्या वेळा गिलक्याचा वेल लावता येईल. त्यानंतर आपण तांदळाची भाजी हार्वेस्टिंग करून घेऊया. तर ही भाजीला मला जेवढे माहीत आहे याला इथे तांदळाचीच भाजी बोलली जाते. तर मला वाटते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाजीचे वेगळे नाव असू शकते. तर तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा सांगता येईल की ही भाजी कोणकोणत्या नावाने ओळखता येते. तर बघा, अशा पद्धतीच्या माझ्याकडे 5 ग्रो बॅग आहेत. तर त्या सर्व ग्रो बॅगमध्ये मी पालेभाज्याच लावत असते. सर्वात जास्त मला लावायला आवडणाऱ्या भाज्यांमध्ये पालेभाज्याच असतात, कारण या भाज्या लवकरात लवकर हार्वेस्टिंगसाठी तयार होतात. तर बघा, ही भाजीला लावून फक्त 1 महिनासुद्धा झालेला नाही, तरीसुद्धा आपल्याला ही भाजी आता हार्वेस्टिंगसाठी तयार झालेली आहे. ज्या वेळेस आपण पालेभाज्या हार्वेस्टिंग करतो तर त्यांना मुळासकट न उखडता अशा पद्धतीने कापून घ्यायच्या, म्हणजे अशा पद्धतीने कापल्यामुळे त्यांना परत जे काही खालचा भाग राहिलेला असतो त्यांना परत फुटवे येतात. तर मी कापून झाल्यानंतर याला थोडे शेणखत आणि माती घालेल, म्हणजे याला परत त्याच पद्धतीने याला फुटवे येतील आणि छानशी आपल्याला 2-3 वेळा हीच भाजी हार्वेस्टिंग करण्यासाठी तयार होईल. तर बघा, आपल्याला या छोट्याशा ग्रो बॅगमध्ये सुद्धा एवढी भाजी मिळाली, एकदम ताजी आणि फ्रेश. तर आपण तिसरी भाजी ही कांद्याची पात हार्वेस्टिंग करणार आहोत. तर बघा, हे कांद्याची पात मी किचनमध्ये जे काही कांदे खराब होतात त्यांना मोड यायला लागतात तेच कांदे लावलेले आहेत. आणि कांदे ज्या टबमध्ये लावलेले आहेत तर तो देखील टब मी विकत घेतलेला नाही. घरात वेस्ट झालेला टब होता, त्याला होल झालेले होते, तर त्याच टबमध्ये मी माती भरून हे कांदे लावलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्या घरात भरपूर असे भांडे असतात की ते वेस्ट होतात, फुटून जातात, तर आपण भंगारमध्ये देऊन देतो. त्याऐवजी आपण याच्यात माती भरून अशा पद्धतीने थोड्याफार भाज्या लावल्यात तर आपल्याला घरीच फ्रीमध्ये भाज्या खायला मिळतात. तर बघा, याच्यात मला ना बिया लागल्या ना कुठले खर्च लागला. तर बघा, इथे स्वस्तात मस्त आपली मस्त कांद्याची पात तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या घरी जर कांदे खराब होत असतील तर कुठल्याही कुंडीमध्ये खोचून द्या, तर ते आरामात येतात. याला कुठलेही आपल्याला खतेसुद्धा घालायची गरज नसते, फक्त पाणी आपल्याला वेळेवर द्यायचे. तर मस्त अशी आपली कांद्याची पात देखील आता हार्वेस्टिंग झालेली आहे. तर एवढ्या भाज्या आपण हार्वेस्टिंग केल्या, तर त्याच भाज्या बनवण्यासाठी मिरची देखील आपण तोडून घेऊया. तर बघा, या बालट्यांमध्ये मी मिरच्या लावलेल्या आहेत आणि मिरची लावून मला 7-8 महिने झालेले आहेत, तरीसुद्धा यांना मिरच्या लागतच असतात. मी या 7-8 महिन्यात एकही मिरची बाजारातून आणली नाही. तर हे 3-4 बालट्यांमध्ये मी मिरच्याची रोपे लावलेली होती. तर ह्याच्यातच मला ज्या काही मिरच्या लागतात त्या मिळून जात असतात. तर बाकीच्या तोडायला होत नाही म्हणून लालसुद्धा होऊन जातात.
2-4 दिवसापुरत्या मी मिरच्या देखील आता तोडून घेतल्या आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीचं टेरेस गार्डन तयार करायचं असेल तर त्याचेसुद्धा प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.